नमस्कार. लहान मुलं घरात असली की त्यांच्या मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी पौष्टिक असं काय बनवायचं प्रश्नच पडतो. तर आज मी मस्त क्रीमी व्हाईट सॉस पास्ता बनवलेला आहे. हा जो पास्ता मी इथं वापरलेला आहे तो प्युअर गव्हापासून बनवलेला आहे. त्यामुळे तो पौष्टिकही आहे आणि अगदी टेस्टी बनतो. बाहेरचे जे पदार्थ लहान मुलांना आवडतात त्याऐवजी असं हा थोडंसं घरचं जुगाड वापरून मस्त बाहेरच्यासारखाच क्रीमी टेक्स्चर असलेला पास्ता घरच्या घरी कसं बनवायचा ते मी आज दाखवलेलं आहे. अगदी सोपी कृती आहे. चला तर मग वेळ न घालवता हा क्रीमी व्हाईट सॉस पास्ता घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहूयात. तर पास्ता बनवण्यासाठी पास्ता आधी आपण बॉईल करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये साधारण 3 ते 4 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी आता छान थोडंसं गरम व्हायला लागलेलं आहे. याला छोटे छोटे बुडबुडे यायला लागले आहेत. तर आता आपल्याला हे पाणी अगदी खळखळून उकळून घ्यायचं आहे. पण या स्टेजला आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत. तर अगदी चवीपुरतं मी यामध्ये मीठ टाकते आहे. त्यामुळे काय होतं, आपला जो पास्ता आहे त्याला छान मिठाचा फ्लेवर येतो आणि त्यामुळे त्याची चव अजून वाढते. सोबतच इथे मी अर्धा चमचा तेल घालते आहे. तेलामुळे आपला जो पास्ता आहे तो छान एकमेकांना चिटकत नाही, मोकळा सुळसुळीत असा शिजला जातो. तर आपल्या पाण्यालाही छान उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता यामध्ये आपण हा घेतलेला पास्ता घालणार आहोत. तर इथे मी गव्हापासून बनवलेला पास्ता घेतलेला आहे. हा तुम्ही कुठल्याही स्टोअरमध्ये किंवा कुठल्याही ऑनलाईन जे स्टोअर्स आहेत त्याच्यावरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही आणू शकता. तर आता हा पास्ता आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान एकदा हलवून घ्यायचा आहे. आपल्याला हा पास्ता व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. तर पास्ता पाणी उकळलेलं असेल तर 5 ते 7 मिनिटामध्ये शिजतो. जर तुमचं पाणी उकळलेलं नसेल तर पास्ता शिजायला वेळ लागतो. तर साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये पास्त्याचा तुम्ही पाहू शकता कलर असा चेंज व्हायला लागलेला आहे. म्हणजे पास्ता हळूहळू शिजायला लागलेला आहे. तर साधारण आपण पुढचे 5 ते 7 मिनिटं हा शिजवून घेतलेला आहे. आता हा आपण एकदा तोडून बघूयात. हा व्यवस्थित शिजला असेल तर हा एकदम चाकूने पटकन असा कट होतो. तर पास्ता आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता एखाद्या झाऱ्याच्या साहाय्याने तुम्ही हा पाण्यातून निथळून काढू शकता किंवा एखादी चाळण असेल त्याच्यावरती हा पाण्यातून डायरेक्टली ओतून फक्त निथळून घेतला तरीही चालेल. तर इथे मी झाऱ्याच्या साहाय्याने असा हा पाण्यातून निथळून काढते. तुम्ही पाहू शकता छान असा मोकळा सुटसुटीत हा शिजला गेलेला आहे. तर आता पास्ता तयार आहे. इकडे आपण मस्त आधी भाज्या ज्या यामध्ये घालणार आहोत त्या छान अशा थोड्याशा क्रंचीसर भाजून घेणार आहोत. तर मी 1 चमचा तेल आणि 1 चमचा इथे बटर वापरलेला आहे. तुम्ही पूर्ण बटरचाही वापर करू शकता. आता बटर छान थोडंसं मेल्ट होऊन द्यायचं आणि आता मेल्ट झालं की आपण यामध्ये भाज्या ज्या आहेत त्या अशा क्रंचीसर भाजून घेणार आहोत. आपल्याला ह्या जास्त करपवायच्या नाही आहेत. तर इथे मी 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घेतला आहे. लसूण अगदी एखाद मिनिट आपल्याला ह्या बटर आणि तेलावरती परतून घ्यायचा आहे. याचा कलर बदलून द्यायचा नाही आहे. यांचा क्रंचीनेस आहे तो असाच टिकून राहिला पाहिजे. 1 मिनिटभर परतला की यामध्ये मी बारीक चिरलेला जो कांदा आहे, असा बघा चौकोनी आकाराचा कांदा चिरून घेतलेला होता, तो घालणार आहे. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या हव्यात त्या कमी जास्त करू शकता. कांदाही आपण एक 20 ते 30 सेकंद फक्त बटरमध्ये हलवून घेतला. आता यामध्ये मी बारीक चिरलेली चौकोनी आकारामध्ये शिमला मिरची घेतलेली आहे ती घालणार आहे. शिमला मिरची ही आपण छान चौकोनी आकारामध्ये चिरून घेतली आहे. तीही एक 15 ते 20 सेकंद छान अशी बटरमध्ये परतून घ्यायची आहे. आता भाज्या ज्या आहेत त्या क्रंची यामध्ये चांगल्या लागतात. त्यामुळे आपण फक्त ह्या बटरवरती थोड्याशा शिजवून घेणार आहोत. आता इथे मी बारीक चिरलेलं गाजर घेतलेलं आहे बघा चौकोनी आकारामध्ये, तेही आपण यामध्ये घालणार आहोत आणि हेही आपण छान व्यवस्थित हलवून घेणार आहोत. आता तुम्हाला ब्रोकली आवडत असेल, मशरूम आवडत असेल, भाज्या ह्या अवेलेबल असतील तुमच्याकडे तर तुम्ही त्याही भाज्या ॲड करू शकता. आता इथे मी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत थोडेसे, तेही यामध्ये घालणार आहे आणि हेही आपण एक 15 ते 20 सेकंद छान हलवून घेणार आहोत. पहा किती सुंदर आणि कलर आलेला आहे, याला कलरफुल दिसत आहेत. तर अशा या भाज्या तुमची लहान मुलं घरात खात नसतील तर तुम्ही अशा पास्त्यामध्ये वगैरे टाकूनही देऊ शकता. तर यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्या भाज्या थोड्याशा शिजल्या जातात. तर 1-2 मिनटं आपण हे छान परतून घेणार आहोत. आता यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते आहे, त्यामुळे याला चव खूप सुंदर येते. तर आता याबरोबरच आपण यामध्ये थोडेसे हर्ब्सही घालणार आहोत. तर हे जे सीझनिंग असतात ते ऑप्शनल आहेत. तुमची मुलं तिखट खात नसतील तर हे
घातले नाहीत तरीही चालतील, पण याने चव खूप सुंदर येते, त्यामुळे मी हे घातलेलं आहे. तर आता व्यवस्थित हलवून घेतलं की यामध्ये थोडीशी काळी मिरी पूड घालणार आहोत आणि एकदा हलवून घ्यायचं आणि मग आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. आता या भाज्या ज्या आहेत त्या आपण एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आणि थंड करायला ठेवायच्या. तोपर्यंत आपण सॉस बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी सेम कढईमध्ये 1 चमचा बटर घेतलेला आहे. आता त्या बटरमध्ये साधारण इथे मी 2 ते 3 चमचे मैदा घेतलेला आहे. तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही मैद्याचा वापर कमी जास्त करू शकता. तर इथे मी साधारण 4 लोकांना पुरेल इतका पास्ता बनवते. त्यासाठी मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे. हा मैदा आपल्याला या बटरवरती छान असा थोडासा भाजून घ्यायचा आहे. जास्त खरपूस करायचा नाही आहे, सतत हलवून घ्यायचा, म्हणजे हा मैदा जो आहे तो करपला जात नाही. तर व्यवस्थित असा हा मैदा आपण छान बटरवरती भाजून घेतला की यामध्ये आता आपण दूध घालणार आहोत. तर इथे मी मोठी 1 वाटी भरून दूध घेतलेलं आहे. पण दूध आपण सगळं एकदम न घालता थोडं थोडं घालून घेणार आहोत. ज्यामुळे काय होणार आहे, आपल्या ज्या मैद्याच्या गाठी आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. तर मी एका छोट्याच्या चमच्याच्या साहाय्याने तुम्ही पाहू शकता असं दाबून दाबून या सगळ्या गाठी गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आपला जो पास्त्याचा सॉस आहे तो छान क्रीमीसर होणार आहे. तुम्ही जर या गाठी व्यवस्थित फोडून घेतल्या नाहीत तर या गाठी तशाच राहतात आणि त्यामुळे पास्त्याचा जो सॉस आहे तो क्रीमीसर होत नाही. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी सतत हलवत हलवत या सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे काय होतं, आपला जो पास्त्याचा सॉस आहे तो एकसारखा होतो, छान क्रीमीसर असा दिसतो. तर मस्त असा हा सगळा सॉस आपण छान हलवून घेतलेला आहे. तर यामध्येही आपण थोडेसे आता सीझनिंग घालणार आहोत. तर इथे मी हर्ब्स घातलेले आहेत, सोबतच चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि यामध्येही आपण काळी मिरी पूड घालणार आहोत. आता काळी मिरी पूड तुम्हाला किती चवीला घालायची, किती तिखट करायचं आहे तशी तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्धा चमचा घातलेल्या आहेत. व्यवस्थित एकदा हलवून घेऊयात या सॉसबरोबर. सॉसला थोडीशी आपल्याला नकळत उकळी आणायची आहे. जास्त हा घट्टसर व्हायला लागला तर आपण जो पास्ता निथळून घेतलेलं थोडंसं पाणी होतं ते तुम्ही यामध्ये घालू शकता. सोबतच यामध्ये मी एक चीजची स्लाईस घातलेली आहे, त्यामुळे आपला पास्ता अजून छान क्रीमीसर व्हायला मदत होणार आहे. तर आता व्यवस्थित एकदा आपण हलवून घेतलेलं आहे. आपला पास्त्याचा सॉस आहे तो छान दाटसर झालेला आहे. तर यामध्ये आपण ह्या ज्या भाज्या सॉते करून घेतलेल्या होत्या त्या घालणार आहोत आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर जास्त दाटसर हा सॉस वाटत असेल, जास्तच घट्ट झाला आहे असं वाटत असेल तर तुम्ही जे पास्ता निथळून घेतलेलं पाणी आहे ते तुम्ही यामध्ये थोडं थोडं घालू शकता. त्यामुळे ते पाणी लगेच ओतून द्यायचं नाही आहे. आता हा निथळलेला जो पास्ता आहे तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर पास्ता आपला तुम्ही पाहू शकता छान शिजला गेलेला आहे. आता हा व्यवस्थित आपल्याला या सॉससोबत मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. तर यामध्ये छान अशा सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत. आपला पास्ता जो आहे तोही गव्हापासून बनवलेला आहे, त्यामुळं या सगळ्या गोष्टी पौष्टिक आहेत. त्यामुळे लहान मुलांना तुम्ही अगदी बाहेरचं अनहायजेनिक देण्यापेक्षा हे जे हायजेनिक आपण घरातून बनवलेलं आहे ते तुम्ही देऊ शकता. तर याला साधारण एक 5 ते 7 मिनटं आपण असं छान या सॉसबरोबर 1-2-3दा हलवून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, हा सॉस आहे तो व्यवस्थित सगळ्या पास्त्याला लागतो. गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि गरमागरम पास्ता आपण सर्व करणार आहोत. तर मस्त असा हा क्रीमीसर गव्हापासून बनवलेला पौष्टिक पास्ता तयार झालेला आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, घरगुती साहित्यांपासून बनते. तुमच्या आवडीच्या तुम्ही यामध्ये भाज्याही घालू शकता. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना असा हा पास्ता नक्कीच बनवून देऊ शकता. तर असा हा पास्ता तुम्हीही एकदा बनवून पहा. कसा झालेला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.